दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी पलूस मार्गे श्री रेवणनाथ पालखी सोहळा व रासाई देवी पायी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिमय प्रस्थान। ज्ञानोबा तुकाराम आणि रामकृष्ण हरीच्या अखंड गजरात कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील असंडोली येथून निघालेल्या श्री रेवणनाथ पालखी सोहळा व रासाई देवी पायी दिंडीचे पलूस मार्गे पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले। महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याने परिसर भक्तिरसाने भारावून गेला। दिंडीच्या अग्रभागी माऊलींचा अश्व भक्तांचे आकर्षण ठरला। पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले शेकडो वारकरी टाळ मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या अखंड नामगजरात विठुरायाच्या भेटीसाठी उत्साहाने पायी मार्गक्रमण करत होते। दिंडीच्या शेवटी रथातून श्री रेवणनाथ व रासाई देवी यांच्या मूर्तीची मिरवणूक भक्तिभावाने काढण्यात आली। यावेळी पलूस परिसरातील नागरिकांनी वारकऱ्यांचे दर्शन घेत त्यांचं स्वागत केलं। भक्ती, श्रद्धा, समता आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा पालखी सोहळा वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेचे जिवंत दर्शन घडवत पंढरपूरच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाला। महाराष्ट्रातील विविध भागातून अशा पायी दिंड्या दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात।